नमस्कार, मी संग्राम खोपडे आणि माझ्याबरोबर आहेत फेमकेअर फर्टिलिटीच्या डॉक्टर पल्लवी टिपले. नमस्कार. नमस्कार. मला सगळ्यात आधी रेडिओवरती आपण तो छान कार्यक्रम केला आणि तिथे तुम्ही सगळं खोलात जाऊन सांगितलं. मी इथे आज आलोय कारण आय वॉज इम्प्रेस्ड विथ द फिलॉसॉफी दॅट यू वर्क विथ. आणि खरंच जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहे ते मला बघायचं होतं, तुमची टीम बघायची होती आणि म्हणून हा व्हिडिओ आपण आज करतोय. लेट्स स्टार्ट विथ दॅट. तुम्ही हे जे सगळं काम करताय याच्या मागची तुमची फिलॉसॉफी काय? हाऊ डू यू ऑपरेट? बेसिकली संग्राम 3 वर्ष झाले आम्ही फेमकेअर फर्टिलिटी स्टार्ट केलं. या अगोदर पण मी काही कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट होते. बट मला काय मिसिंग वाटलं होतं, कधी कधी होतं की पेशंटसाठी काही करायचं आहे किंवा पेशंटला कॉस्ट फॅक्टर मॅटर करतं. तर कधी कधी होतं की जेव्हा आम्ही कॉर्पोरेटमध्ये असो किंवा आम्ही कोणाच्या अंडर काम करत असो तर त्यावेळेस आम्ही पेशंटसाठी ते करू शकत नाही. ओके, म्हणून आम्ही फेमकेअर फर्टिलिटी रेस्ट्रिक्शन्स येतात आणि डॉक्टरला पण रेस्ट्रिक्शन्स असतात. सो फेमकेअर फर्टिलिटी चालू ॲक्च्युली आम्ही त्यासाठीच केलेलं आहे की ज्यांना गरज आहे त्यांना तिथे ट्रीटमेंट मिळावी अंडर वन रूफ. म्हणजे इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंटमध्ये भरपूर साऱ्या प्रोसिजर्स असतात. तर ती सर्व ट्रीटमेंट एका रूफ खाली एका पर्सननी आणि प्रॉपर टीमच्या सोबत करावी, म्हणून आम्ही फेमकेअर फर्टिलिटीची सुरुवात 3 वर्ष अगोदर केली. आपण हे रेडिओच्या मुलाखतीतही बोललो, पण पुन्हा एकदा इट बेअर्स रेपिटेशन. ही ट्रीटमेंट नेमकी कोणासाठी असते? एखाद्याला कसं कळणार, एखाद्या कपलला, की आता ही ट्रीटमेंट मला घ्यायची आणि तज्ञाकडे जायचं आहे? हा अगदी चांगला क्वेश्चन आहे. जर कोणते कपल आहेत ज्यांनी 1 वर्षापासून ते ट्राय करताय बट त्यांचा म्हणजे फिमेलचा एज लेस दॅन 30 आहे तर त्यांनी 1 वर्षानंतर डॉक्टरला व्हिजिट करायला हवं. पण जर फिमेलचं एज मोर दॅन 30 आहे, हे आम्ही बिलो 30 आणि आफ्टर 30 का बोलतोय? बिकॉज आपली ही जनरेशन जी आहेत ना ती आपण करिअर ओरिएंटेड आहोत. लग्नाचा टायमिंग सुद्धा आता वाढलेला आहे आणि इव्हन लग्न झाल्यानंतर सुद्धा कपल 3-4 वर्ष बेबी प्लॅन करण्यासाठी थांबतात. पण एज त्यांच्यासाठी नाही थांबत. ओके, म्हणजे एज इज जस्ट नंबर. आपण हे ऐकतो पण ॲक्च्युली आमच्या फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटसाठी ते नसतं. म्हणून जर कोणत्या फिमेलचा एज 30 पेक्षा जास्त असेल तर त्यांनी 6 मंथ नॅचरली ट्राय केलं आहे आणि त्यांना जर प्रेग्नन्सी होत नाही तर त्यांनी एक्सपर्ट डॉक्टरला भेटायला हवं. किंवा असे काही पेशंट आहेत की ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे पण त्यांना यश येत नाही आहे किंवा काही लोकांचे प्रेग्नन्सी राहते बट अबॉर्शन होत आहे किंवा काही लोकांच्या याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन असतात किंवा बाळांमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे. असे जे कपल असतात त्यांनी एक्सपर्ट डॉक्टरला व्हिजिट करायला. इथे तुमच्या काही पेशंटशी आम्ही बोललो, तर व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द USP, म्हणजे इथलं वेगळेपण काय आहे फेमकेअर फर्टिलिटीचं? का लोक पुन्हा पुन्हा येतात आणि लांबून तुमच्याकडे येतात? पेशंटच्या चर्चेत सांगू? ओके, पेशंट मला नेहमी म्हणतात की डॉक्टर फेमकेअर फर्टिलिटीला आलो ना ते आम्हाला हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं नाही वाटत, आम्हाला घरी आल्यासारखं वाटतात. तुला माहीत आहे हे जे पेशंट असतात ना ज्यांना इन्फर्टिलिटी असतात म्हणजे ज्यांना बाळ होत नाही ते लोक ते कपल ऑलरेडी सोशल स्टिग्मामध्ये असतात. बिलकुल. आणि प्रॉब्लेम कसं होतं ना, एखाद्याला जर हार्ट डिसीज झाला ना तरी आपण म्हणतो ओ बिचारा त्याला ना हार्ट डिसीज आहे. पण ज्यांना बाळ होत नाही ना तर लोकांना कळतच नाही की ओव्हरी, टेस्टिस आणि बाळ होण्यासाठी ही किती कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो आणि तो प्रॉब्लेम जर कोणामध्ये आहे म्हणजे फिमेलमध्ये आहे किंवा मेलमध्ये आहे तर त्या केसमध्ये तुम्ही त्यांना ब्लेम करण्यापेक्षा त्यांना जाणीव करण्यापेक्षा त्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे. कदाचित फेमकेअर फर्टिलिटीचा USP तोच आहे की आम्ही इथे तुम्हाला पर्सनल टच देतो. नो डाऊट एक्सपर्ट टच आहेच. म्हणजे इथे आमची जी टीम आहे म्हणजे माझा एक सर्व स्टाफ म्हणजे इन्क्लुडिंग माझी मावशी, माझ्या सिस्टर्स, माझा एम्ब्रिओलॉजिस्ट आणि माझी एंटायर टीम हे मेक शुअर करतात की तुमची जी ट्रीटमेंट आहे ती योग्य व्हावं अंडर माय विजन.
प्लस तुम्हाला इथे काहीही प्रॉब्लेम झालं म्हणजे तुम्हाला इमोशनल सपोर्ट, तुम्हाला काउन्सिलिंग, ट्रीटमेंटची प्रॉपर ॲडवाईस, बिकॉज इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये ना रिझल्ट तेव्हाच येतात जेव्हा काहीच मिस होत नाही, काहीच मध्ये Holistically सगळं करावं लागतं. बिलकुल. आणि इव्हन पेशंट जेव्हा फ्री माइंडेड असतो ना, म्हणजे तो विश्वास ठेवतो तेव्हा त्याचा रिझल्ट चांगला येतो. नाहीतर डॉक्टर्स तर मीच नाही, कोणीही डॉक्टर पेशंटचा बेस्टच करण्याचा प्रयत्न करतो. काही महत्त्वाचं सांगायचं होतं. बेसिकली माहिती आहे काय होतं, पेशंटला वाटतं की इन्फर्टिलिटी आहे, IVF तर आहेच ना, म्हणून पेशंट ना अगदी 10-10, 20-20 वर्ष ट्रीटमेंट केल्यानंतर डॉक्टरकडे येतात की आणि डॉक्टर आता आमचं IVF करा. म्हणून मी तुला बोलले ना, एज इज जस्ट नंबर, हे नाही आहे. जर तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि कोणीही डॉक्टरने तुम्हाला रिझन सांगितलं, म्हणजे इन्फर्टिलिटीचं रिझन नाही असं काही नसतं. जर तुम्ही एक्सपर्टकडे गेले, एक्सपर्टनी चेक केलं तर तुम्हाला रिझन कळणार, एक्झॅक्टली कळतं की काय कुठे कमी पडते, काय तर प्रॉब्लेम. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला हवं आणि एक्सपर्टनी सांगितलेलं ट्रीटमेंट तुम्ही करायला हवं, त्यावेळी करायला हवं. त्यावेळी करायला हवं. अदरवाईज काय होईल की जर तुम्ही तो प्रॉब्लेम खूप मोठा झाल्यानंतर डॉक्टरकडे याल तेव्हा IVF पण तुमच्यासाठी काय करणार. जसं किडनी फेल्युअर झाली तर डायलिसिस करावं लागतं ना, किंवा आपल्याला किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं. तसंच इन्फर्टिलिटीमध्ये जर तुम्ही टाईमवर ट्रीटमेंट केली तर कदाचित तुमची IUI किंवा नॉर्मल ट्रीटमेंट होईल. आणि जर तुम्ही तेच 10 वर्षानंतर आले तर कदाचित IVFनी पण रिझल्ट देण्यासाठी डॉक्टर्सला खूप मेहनत करावी लागेल. आणखी बोलण्याच्या आधी आपण काही सक्सेस स्टोरीज बघूया. नमस्कार, माझं नाव रोहन गुर्जर. आमचं लग्न झालं होतं 2016मध्ये. 2-3 वर्ष अगदी प्रयत्न केल्यानंतर काहीच होत नाहीये किंवा काही आपल्याला यश मिळत नाहीये. आम्ही फेमकेअर फर्टिलिटीमध्ये पल्लवी टिपले मॅडम सोबत आलो आणि त्यांच्यासोबत आम्ही डिस्कस केलं. त्यांनी आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं की काय प्रॉब्लेम असू शकतात, कुठे कुठे काही आपल्याला काय टेस्ट करून घ्याव्या लागतील वगैरे वगैरे. त्यानंतर आम्ही सगळ्या टेस्ट केल्या वगैरे आणि आम्हाला आता जे काही एक गुड न्यूज मिळाली आहे. आणि सो आता करंटली 7वा महिना सुरू आहे आणि एक्सपेक्ट करतोय की आम्ही मार्चमध्ये लवकरच आम्हाला गुड न्यूज मिळेल. हॅलो, मी अभिलाषा संकेत वाघमारे आणि माझे मिस्टर संकेत वाघमारे. आमच्या लग्नाला 10 वर्ष झाले आणि आत्ता मिनिमम 1 वर्ष झालं आम्ही मॅडमकडे ट्रीटमेंट चालू केली. माझ्या वाईफला इंडोमेट्रिस 4 स्टेज आहे. त्यामध्ये पण मॅडमने रिस्क घेऊन आम्हाला स्वतःचं बेबी देण्याचं कमेंट केलेलं आहे. आणि त्यामुळे कसं की मॅडमकडे आल्यापासून तर आम्हाला पॉझिटिव्हिटी 90% आलेली आहे. आजपर्यंत आम्हाला रिझल्ट चांगला आलेला आहे. इंडोमेट्रिसची सर्जरी वगैरे केली. आमच्याकडे एम्ब्रियो बनत नव्हते. इंडोमेट्रिक 4 स्टेजमध्ये एम्ब्रियो बनत नसतात. मॅडमने आम्हाला 27 एम्ब्रियो बनवून दिले. प्लस म्हणजे मॅडमकडे यायच्या अगोदर आम्ही जवळपास भरपूर मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली, सर्व केलं. पण कसं की कोणी गॅरंटी देत नव्हतं, शुअरिटी देत नव्हतं. पण मॅडमने शुअरिटी दिली आणि स्वतःचं बेबी होईल ही आशा जागृत केली मॅडमने. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर पल्लवी टिपले ऑफ फेमकेअर फर्टिलिटी. थँक्स अ लॉट. वेलकम.